5,000 किलोमीटरचा प्रवास तर संपलाय, पण माझी विष्णू या खडतर रस्त्यांवर टेकली की नाही चला बघूया. 120+ किलोमीटर्समध्ये पण स्मूथ क्रुझिंग, लेस व्हायब्रेशन्स, खूप मजा येते हायवेवरती. पण एक कन्सर्न आहे माझा की टायर्समध्ये ट्रॅक्शन खास कसा काही नाही आहे. तो प्रॉब्लेम होतो वेट सर्फेसेसवर, मडी और सँडी सर्फेसेसमध्ये प्रॉब्लेम होतो खूप. ओव्हरऑल ऑफरोडिंग म्हणजे डिसेंट आहे खूप. तर तुम्हाला कंट्रोल करता आली तर गाडी ऑफरोडिंगसाठी पण चांगली आहे एका लेवलपर्यंत. आणि लाईट्स हा तर एक मेजर कन्सर्न आहे विस्टॉममध्ये. भरपूर वेळा हायवेज राईड केले आहेत, पण ब्रेक्स हा मला कधीच कन्सर्न वाटला नाही, कारण की ब्रेक्स आहेत बऱ्यापैकी स्मूथ आहेत, ज्याने कधीच प्रॉब्लेम नाही होत. कधी एमर्जन्सीमध्ये ब्रेक करायचा असेल और सिटीमध्ये पण कधी ब्रेकिंग करायची असेल तर कधीच असा काय प्रॉब्लेम नाही झाला की ब्रेक्स क्लची आहेत और थोडासा हार्ड टू हँडल आहे की पटकन ब्रेक नाही लागला कधी. सो ब्रेक्स पण खूप वेल परफॉर्म आहेत. इंजनमध्ये काही प्रॉब्लेम नाही आला आहे मला अजूनपर्यंत. मी 2 सर्व्हिस केल्या आहेत, पण ओव्हरऑल काही प्रॉब्लेम नाही. परफॉर्मन्स पण खूप चांगला देते. सो माझा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे या 5,000 किलोमीटरमध्ये. टच हा विस्टॉमचा खूप टाईट आहे. सो इव्हेंच्युअली जर तुम्ही हायवे राईड्स करताय तर म्हणजे थोड्या टायमाने पोट दुखायला लागू शकतात. सो मी आता या टायमाला या थर्ड सर्व्हिसमध्ये मी क्लच किंवा चेंज करून घेणार आहे, कारण की रॉ गाडी आहे, रॉ पॉवर आहे. विस्टॉम इज नेक्स्ट लेवल ऑन हायवेज.